भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीने संविधान महावाचन उपक्रम आयोजित केला आहे। या उपक्रमांतर्गत 7 दिवसात दररोज 4 तासाप्रमाणे भारतीय संविधानाचे वाचन केले जात आहे। 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचन करत आहेत। संविधानाविषयी जागृती निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी मूल्ये आणि संस्कार रुजावेत हा संविधान महावाचन सप्ताहाचा उद्देश आहे। संविधान वाचन सप्ताहाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे। आदर्श गुरुकुल अकॅडमीचे चेअरमन डॉक्टर DS घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात। विद्यार्थी केंद्रित उपक्रम असल्यामुळे याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर या त्यानंतर हा अनुच्छेद त्यातील किंवा इंग्रजीतून हे शब्द जरूर काही काढलेले असावे प्रश्नास्पद करता येणार नाही। 2. संसदेमधील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालवण्याचे, विनिमय करण्याचे अथवा संसदेत भारताच्या संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अमृत महोत्सवी संविधान वर्ष म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून घर घर संविधान ही संकल्पना शाळांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। या संकल्पनेचा आधार घेऊन माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण या संविधानाचं पारायण सप्ताह घेता येईल का। आणि आज या ठिकाणी आमच्या शिक्षण संकुलाच्या वतीनं आदर्श विद्यानिकेतन मिंचे, आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव या तीनही शाळांचे मिळून 1111 विद्यार्थी या पारायणासाठी आता बसलेले आहेत। हे पारायण म्हणजे दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये 4 तासामध्ये या संविधानाचं वाचन होणार, ते संविधान समजून घेतलं जाणार, मुलांच्यापर्यंत संविधान पोचलं पाहिजे यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू आहे। खरं तर हे संविधान मुलांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आमची शिक्षण विभागाची आहे आणि म्हणून मला वाटलं की आपण या समाजापर्यंत जायचं असेल तर ही मुलं आज माध्यमिक शाळेत शिकत असताना जर संविधान समजून घेऊ लागली तर भविष्यात हे एक भारताचे सृजन नागरिक होतील आणि खऱ्या अर्थानं या देशाची एकसंगता आणि खऱ्या अर्थानं या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम ही पिढी करेल याची मला आता खात्री वाटते आहे। मुलांचा रिस्पॉन्स कसा? सुरुवातीला थोडंसं आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळं मुलांना बसण्याची क्षमता कमी झालेली आहे, पण अलीकडच्या काळात आम्ही अशा प्रकारचे उपक्रम घेतल्यामुळं मुलांची क्षमता वाढलेली आहे। पहिल्या दिवशी थोडीशी चुळबुळ झाली, पण आज स्थिरपणे मुलं वाचन करताना दिसत आहेत। खूप चांगल्या पद्धतीनं मुद्दा वाचत आहेत, प्रत्येक कलम मुलांना समजून घेत आहेत मुलं आणि आम्हीसुद्धा काही प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मुलांशी चर्चा करतो आहे आणि ते समजावण्याचा प्रयत्न करत असतो।